प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट आज खूप जबरदस्त दाखवलाय त्यांनी. थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. सागर आरतीचा पाठलाग करत असतो आणि विचार करतो, हिला जर आत्ता गाठलं तर कार्तिकचं आणिचं कनेक्शन कळणार नाही, हिला मला नंतरच गाठावं लागेल. पण फक्त तो आरतीला प्रत्यक्ष जाऊन पाहून आलाय. इकडे हा कार्तिक एवढा चलबिचल झालाय, कारण त्याला कळलंय काही झालं तरी सागर मुक्ताला निर्दोष सिद्ध करेल. आता तो सावनीला फोन करतो आणि म्हणतो, हे बघा तुम्ही आता ना मला दुसरीकडे जागा द्या, मला इथे राहता येणार नाही जास्ती दिवस, या घरचं वातावरण कधी बदलू शकतं, मला दुसरीकडे जागा हवी आहे. सावनी म्हणते, मग मी काय करू त्याच्यासाठी, मी काय तुला बंगला घेऊन देऊ का दुसरीकडे घर घेऊन देऊ. मग आता हा कार्तिक म्हणतो, ए सावनी अशा भाषेत बोलायचं नाही माझ्याशी. सावनी म्हणते, ए माझे डोकं फिरले, तुला जे करायचं ते कर, मला फोन नको करत जाऊ. आता कार्तिक म्हणतो, याला म्हणतात एहसान फरामोश. मी नव्हतं आलो तुमच्याकडे, तुम्हाला गरज होती माझी म्हणून, जशी मला गरज होती ना तशी तुम्हालाही गरज होती. मी माझं काम चोख बजावलं होतं आणि तुम्हाला तुमचं म्हणणं जज साहेबांना पटवून देता नाही आलं, त्यात माझी काय चूक आहे. मग आता सावनी म्हणते, तू जास्ती बोलतोयस असं नाही वाटत आहे का तुला, तुझ्याकडून चुका समजून घ्यायची वेळ माझ्यावर आलेली नाहीये, मला फोन नको करत जाऊस आता. असं म्हणून या सावनीने आता फोन कट करून टाकलाय. आता कार्तिक खूप बिथरलाय, त्याला काही कळे ना आता करावं तर काय करावं, म्हणून आता तो ठरवतो की या घराच्या बाहेर जायचं. पण कसं होतं काय होतं हे बघत राहा. आता सावनीला हा हर्षवर्धन विचारतो, काय मग सावनी ऑल सेट ना, म्हणजे झाली ना सगळी तयारी. सावनी म्हणते, हो अरे एंगेजमेंटची सगळी तयारी झाली आहे हर्षवर्धन म्हणतो, पण काय ग सई कुठे, सई आल्याशिवाय आपण एंगेजमेंट करणार नव्हतो ना, का पुन्हा एकदा तो सागर कोळी जिंकलाय. मग आता सावनी म्हणते, अरे हर्ष ॲक्च्युली ना. आता हर्षवर्धन म्हणतो, सावनी तू कारण देऊ नकोस, मला माहिती आहे तुझा प्लॅन पुन्हा फ्लॉप झालाय आणि त्या सागर कोळीने तुला हरवलंय. सावनी म्हणते, अरे माझ्यावरती विश्वास ठेव, आता जरी प्लॅन फ्लॉप झाला ना तरी आपली एंगेजमेंट होऊन जाऊ दे, मग बघ मी कशी त्याला मात देते. आपली एंगेजमेंट झाली ना की मी तुला माझ्यावर चिडण्याची संधीच देणार नाही. हर्षवर्धन म्हणतो, नाही नाही आपल्यात जी डील झाली होती ना तसंच होईल. सई इथे आल्यावर आपण एंगेजमेंट करणार होतो, आपण पार्टी सईसाठीच ठेवली होती ना, आता मी लोकांना काय कारण देऊ, सागर जिंकला का तू हरली असं सांगू का. सावनी म्हणते, असं काय करतोस हर्षवर्धन, समजून घे ना मला, त्या मुक्तामुळे पुन्हा माझा प्लॅन फ्लॉप झालाय. हर्षवर्धन म्हणतो, सावनी तुझा प्लॅन ना असाच फ्लॉप होत राहतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्याशी लग्न तेव्हाच करेल जेव्हा त्या सागर कोळीला तू पूर्णपणे मात देशील, मी तोवर तुझ्याशी लग्न करणार नाहीये. आता असं बोलून हा निघून गेलाय. म्हणजे ही सावनी ना घरकी राहिली ना घाटकी. आता ती तिथे असलेल्या काचेची वस्तू काहीतरी फोडते आणि असं करते आणि विचार करते, सगळं या मुक्तामुळे होते, जोपर्यंत ती मुक्ता त्या सागरच्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आणि पुन्हा तिच्या डोक्यात काहीतरी येतं आणि विचार करते, बाहेर जाणार आहेस ना तू मुक्ता, खुशाल जा, तू बाहेर जाशील खरी पण परत कधीच न येण्यासाठी, आणि याची पुरेपूर काळजी आता मी घेईल. म्हणजे ही आता मुक्ताच्या जीवावर उठली आहे. सई मुक्ताला विचारत असते, मुक्ताई आपण कुठे चाललोय. मुक्ता बॅकपॅक करतीये. मग मुक्ता म्हणते, आपण खूप लांब चाललोय दिल्लीला. सई म्हणते, अरे बापरे एवढं लांब, मग तिथे आपण खूप मजा करूया, आपण बोक्याला घेऊन जाऊया का सोबत. मुक्ता म्हणते, आपण सगळी मजा करूया, पण मुक्ताईचं काम झाल्यानंतर आईस्क्रीम खाऊया, फिरायला जाऊया, पण बोक्यानं इथे राहू दे, म्हणजे मी का माऊ एकटी आहे ना आपली, तिला करमणार नाही आपण नाहीये तर, आपल्या बोक्याला राहू दे हां तिच्याबरोबर. मग सई म्हणते, हो चालेल. मग सई म्हणते, अगं आपण पप्पाला नेणार आहोत ना सोबत फिरायला, आपण तिघे जण जाऊयात ना फिरायला तिथे, ये मी माधवी आजीला सांगून येते. आता असं म्हणून सई निघून गेली आहे. पण आता मुक्ता जरा डिस्टर्ब होते, कारण तिला आता सागरने तिच्याशी जे काही प्रेमाने वगैरे वागला होता किंवा तिला ते नाटक वाटतंय ते सगळं आठवतं. त्याने तिला आय लव्ह यू म्हटलेलं आणि आपल्यामध्ये योग्य अंतर राहील हे सगळं बोललेलं आणि तिच्यासाठी तो डब्बा घेऊन यायचा, या सगळ्या आठवणी तिला सारख्या आठवत आहेत. त्यामुळे मुक्ता जरा आता डिस्टर्ब झाली आहे. आता इकडे आदित्य सावनीला विचारतोय, सई नाही आली का मम्मा, तुम्हाला सांगितलं होतंस ना सई येणार आहे म्हणून. नाही आपण पार्टी ठेवली होती ना मम्मा, सईला तू कायमची इथे आणणार होतीस ना. अगं मम्मा काय बोलतोय मी जाऊ का पप्पाकडे, मी बोलून येऊ का पप्पाशी. आता तसं पण त्या पप्पांची वाईफ तिथे राहत नाही ना. मग सावनी म्हणते, तुला कसं कळलं. आदित्य म्हणतो, मी मगाशी तुला बोलताना ऐकलं होतं फोनवर, मी येऊ का जाऊन पप्पाकडे. मग सावनी म्हणते, हे बघ आदित्य जरा शांत हो, आत्ता जरी सई आली नसेल ना तरी ती लवकरच येईल आपल्याकडे कायमची हां. आता असं म्हणून सावनी निघून गेली आहे. पण आदित्यला काही राहावे ना. आता तो थोड्या वेळाने सागरला फोन करतो, पण त्याआधी जबरदस्त सीन दाखवलाय. आता हा
कार्तिक मुद्दाम मूड ऑफ झाल्याचं नाटक करतोय. स्वाती कपाट आवरत असते आणि त्याला बघून ती म्हणते, काय हो कार्तिक, काय झालं तुम्हाला, बरं नाही आहे का तुम्हाला कार्तिक? पण कार्तिक लगेच रडायचं नाटक करतो आणि म्हणतो, किती घाणेरडे आरोप लावले ग स्वाती माझ्यावर, त्याच्या घरच्यांनी जसे आरोप करावे, किती वाईट आहे ग. हे बघ मला ना असं वाटतं आपण इथे राहू नाही स्वाती, अगं शेवटी सेल्फ रिस्पेक्ट काही असतो की नाही. तर स्वाती म्हणते, अहो पण आपण कुठे जायचं. कार्तिक म्हणतो, कुठेही जाऊ, आपण आपल्या गावी जाऊ, पण आपण मानाने राहू. स्वाती म्हणते, बरोबर बोलतायत तुम्ही, तसंही माझ्या घरच्यांनी खूप आरोप केले ना तुमच्यावर, माझ्या घरच्यांनी तुमचा खूप अपमान केला ना. मग कार्तिक म्हणतो, हो ग तू नको मनाला लावून घेऊ, पण या घरचं ना वातावरणच जरा विचित्र झालंय. पण बघ ना सागरने तरी कुठे माझी बाजू घेतली. अगं त्याने त्या मुक्ताची बाजू घेतली, कारण त्यालाही असं वाटत असेल ना की मीच चुकीचं आहे म्हणून. जाऊ दे ग, कोणाचाच विश्वास नाहीये माझ्यावर, मला आता इथे नाही राहलं जाणार. आपण ना आपल्या गावी जाऊया, इथे आपल्याला मान मिळत नाही, सारखा आपला अपमान होतो, मला ना आता इथे राहण्यात काही अर्थच वाटत नाहीये बघ. आता स्वाती तयार होते लगेच, ती म्हणते, हो तुम्ही बरोबर बोलताय कार्तिक, तुम्ही जिथे म्हणाल तिथे आपण जाऊयात. मलाही असं वाटलं नव्हतं की भाई असा वागेल, त्याने तुम्हाला सपोर्ट करायला हवा होता ना, पण ठीक आहे, ज्याची त्याची मर्जी, आपण कोणाचं मत नाही बदलू शकत. कार्तिक म्हणतो, स्वाती हे तुझं घर आहे, तुला राहायचं असेल तर तू राहू शकतेस, माझ्यामुळे कशाला तू. आता स्वाती म्हणते, नाही नाही, जे घर तुमचं असेल तेच माझं असेल, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. मग लगेच कार्तिक म्हणतो, मी तिकीट बुक करतोय लगेच. आता कार्तिक त्याच्या फोनचा लॉक पॅटर्न उघडत असतो, तेव्हा सागरने मागून अल्ला देऊन ते बघितलेलं असतं, म्हणजे अचानक सागर तिथे आलाय. मग तो असं करतो, मग हे दोघंही जण सागरकडे बघायला लागतात. मग आता सागर म्हणतो, ॲक्च्युली स्वाती कार्तिक मी तुमच्या दोघांची माफी मागायला आलोय, मी मगाशी मुक्ताची बाजू घेतली, म्हणजे आय एम सॉरी, म्हणजे मला कळतंय मुक्ताच दोषी आहे या प्रकरणात, माझा कार्तिकवर पूर्ण विश्वास आहे. हे ऐकून स्वातीला तर नवलच वाटतंय, सागरने बॉम्बच टाकलाय कार्तिकवर. आता सागर म्हणतो, चूक मुक्ताचीच आहे, पुरावे पाहिल्यानंतर मला आणखीन विश्वास बसलाय. मगाशी ना मी जरा जे वागलो होते सईसाठी, म्हणजे सई समोर मला तमाशा नको होता, तिला मला यात ओढायचं नाहीये, ती लहान आहे अजून. थँक्यू रे कार्तिक, तू मला मुक्ताचा खरा चेहरा दाखवून दिला, मी तुझे आभार मानतोय. आता या कार्तिकच्या हातामध्ये फोन असतो. सागर म्हणतो, अरे नाही नाही, आपल्या माणसासाठी हे तर करावंच लागतं ना. आता या दोघांच्या हात जोडण्यामध्ये त्या कार्तिककडनं फोन खाली पडतो. आता तो फोन फुटत पण नाही, पण सागर लगेच म्हणतो, अरे सॉरी यार, सॉरी, माझ्यामुळे पडला ना तो फोन, मी घेऊन जातो, तुला दुसरा फोन नवीन घेऊन देतो मी, खरंच आय एम व्हेरी सॉरी रे कार्तिक. आणि मग मुद्दाम त्याची गळाभेट घेतो आणि म्हणतो, सॉरी यार, खरंच पुन्हा एकदा सॉरी, मी तुझ्या फोनचं बघतो, हां तू नको टेन्शन घेऊ, मी तुला नवीन फोन देतो हां. आता असं म्हणून सागर निघून गेलाय त्या कार्तिकचा फोन घेऊन. सागरने मस्त प्लॅन आखलाय हां प्रेक्षकांनो. आता कार्तिक मात्र डिस्टर्ब झाला ना, की हे खरं आहे की खोटं त्याला समजे ना. आता सागरने त्याच्या रूममध्ये गेल्यानंतर तो फोन अनलॉक करायचा प्रयत्न केलाय, पण तेवढ्यात त्याला आदित्यचा फोन आलाय. आदित्य त्याला प्रश्न करतोय की सई त्या तुमच्या दुसऱ्या वाईफ बरोबर का जातीये. सागर म्हणतो, हे बघ आदित्य बेटा, तू त्यांना मुक्ता आंटी म्हणू शकतोस. मग आता हा आदित्य म्हणतो, व्हॉटेवर, पण तुम्ही सईला का पाठवताय त्यांच्यासोबत, म्हणजे सई आमच्याकडे येणार होती ना. आता सागर म्हणतो, हे बघ बाळा, सईला त्या खूप आवडतात आणि जर सईला त्यांची आठवण आली अर्ध्या रात्री तर मी काय करू, त्या दिल्लीला चालल्यात, मग आता मला सुद्धा सईला त्यांच्यासोबत पाठवावंच लागेल ना, ती जर रडायला लागली अर्ध्या रात्री तर. आदित्य म्हणतो, ठीक आहे ते सगळं, पण तुम्ही सांगितलं होतं मला की तुम्हाला तुमची ती वाईफ आवडत नाही, हे खरं आहे ना पप्पा मी तुम्हाला काय विचारतोय, मला सांगा, तुम्हाला ती आवडत नाही ना. आता या सागरला कळे ना याला उत्तर द्यावं तर काय द्यावं. आता तो खूप छान बोलतो, म्हणजे तो म्हणतो, मुद्दाम आवाज देतो, हो ग आई आलो. आणि मग आदित्यला म्हणतो, अरे आदित्य, मला ना आजी बोलवतीये तुझी, मी तुझ्याशी बोलतो बाळानंतर, आणि तू टेन्शन घेऊ नकोस कसल्याच गोष्टींचं, तुझ्या तब्येतीची काळजी घे हां, तुला बरं वाटतंय ना. आदित्य म्हणतो, हो मला बरं वाटतंय. मग सागर म्हणतो, मी तुझ्याशी बोलतो हां नंतर, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिलाय. आदित्य विचार करतोय, पप्पा माझ्याशी खोटं तर बोलत नसतील ना. असो, पण आता हा कार्तिक खूप बिथरून गेलाय, तो त्याच्या मनाशीच बडबड करायला लागलाय. कार्तिक विचार करतोय, सागरचा माझ्यावर खरंच विश्वास आहे का, नाही म्हणजे काय विश्वास असायचं नाटक करतोय, पण तो असं का करेल, त्याला जर माझ्यावर संशय असेल तर तो गप्प बसणार नाही, पण त्याचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून त्याने मगाशी माझी बाजू घेतली असेल काय. अरे यार, काही कळतच नाहीये नेमकं काय प्रकरण आहे हे. इकडे आता पुरू म्हणतात, मुक्ता सई तुझ्यासोबत येते ना, मग तिच्या सामानाचं काय ठरवलंयस. मुक्ता म्हणते, आता काय जावंच लागेल ना तिकडे, घेऊन येते तिचं सामान जाऊन. आता सागर येतो तेवढ्यात आणि म्हणतो, तयारी झाली का तुमची. मुक्ता, खरंच तुमचं जाणं एवढं गरजेचं आहे का. आता या पुरूंना आवडत नाहीये सागर मुक्ताशी बोलतोय, पण तरी सुद्धा हे दोघे जण अगदी मॅनर्स सांभाळून लगेच
तिथून निघून जातात. पुरू चला आपण तयारी करू सईची. मग सागर मुक्ताला म्हणतो, हे बघा मुक्ता, तुमचं जाणं गरजेचं नसेल तर प्लीज कॅन्सल करा ना, तुम्ही थांबलात तर. मुक्ता लगेच म्हणते, काय करू मी थांबून, काय उपयोग आहे. हे बघा मला ना सतत स्वतःला प्रूव्ह करायचा ना आता कंटाळा आलाय. बरं ठीक आहे मी तेही करेल, पण मी जरी स्वतःला प्रूव्ह करायचा प्रयत्न केला ना तरी कोण माझ्यावर विश्वास ठेवणार आहे. मी किती वेळेला करत राहू हे सगळं सागर, माझ्या आयुष्यात फक्त एवढंच करते मी, आता डन, मी नाही आता हे सगळं करू शकत, प्लीज, असं म्हणून ती निघून जाते आता. पण आता सागर त्याच्या मनाशीच बोलतो, नाही नाही मुक्ता, आता तुम्हाला कुठलीच परीक्षा द्यावी लागणार नाही आहे, आता मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करणार आहे लवकरच आणि तुम्हाला कुठेच जावं लागणार नाही आहे. सागरने आता ठरवलं आहे आणि आता तो लवकरच मुक्ताला निर्दोष सिद्ध करणार आहे. आता हा कार्तिक विचार करतोय, अरे यार, या मुक्त्याच्या लफड्याने ना माझं जगणं हराम करून टाकलं आहे. ही एवढे लफडे केले मी पण एकातही फसलो नाही, पण या मुक्ताचं प्रकरण ना मला भारी पडतं आहे. या मुक्ताने सगळ्यांसमोर माझ्याकडे बोट दाखवलं आहे. मला वाटलं ही चुपचाप बसेल पण ही अशी नाही निघाली. आतापर्यंतच्या माझ्या इमेजमुळे मी वाचलो, पण मी तुला सोडणार नाही आहे मुक्ता. अरे यार देवा, सगळ्या मुली या आरतीसारख्या का नाही बनवल्यास तू. किती बोला काही करा तरी तोंड बंद ठेवतात, काहीच बोलत नाही. पहिली कोणीतरी अशी विरोध करणारी मिळाली आहे मला, पण काहीच उपयोग नाही आहे. माझ्यावरचे आरोप कोणीच आतापर्यंत सिद्ध करू शकलं नाही आणि यापुढे करू पण शकणार नाही. पण आता सागरने मात्र त्याचं काम सुरू केलं आहे. त्याने त्या कार्तिकचा फोन घेतला आहे, तो अनलॉकही केला आहे आणि आता तो विचार करतोय, मला आता या आरतीला भेटावं लागेल आणि सगळा सोक्षमोक्ष करावाच लागेल आणि त्यासाठी हा फोन खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता सागरने कार्तिकच्या मोबाईलवरनं आरती हे नाव शोधलं आणि त्यावर मेसेज पाठवला आहे की मला तुमच्या घराच्या जवळ जी चहाची टपरी आहे तिथे भेटायला या. आता आरती रस्त्यात असते, ती गाडी थांबून तो मेसेज बघते आणि घाबरते. ती विचार करते, अरे देवा, हा माणूस माझी पाठ केव्हा सोडणार आहे, मला जावंच लागेल याला भेटायला, नाहीतर हा पुन्हा तमाशा करेल. सागर आता विचार करतोय, हीच नेमकी ती आरती असेल ना, पण आता तिला भेटूनच सगळं सत्य बाहेर येईल. तर आता सागरने ठरवलंय काहीही झालं तरी मुक्ताला मानाने घरी आणायचं. इथेच तर त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुढे आपण बघतोय या इंद्राताई मुक्ताला खूप दूषणं देतात. मुक्ता सईचं सामान घ्यायला घरी आलेली असते ना, तू त्या सावनीसारखीच निघालीस घरफोडी, आणि सावनी त्या कार्तिकला म्हणते, अरे मूर्खा, एकदा तरी सागर प्रयत्न करेल ना मुक्ताला निर्दोष सिद्ध करायचा, जा तुझा मोबाईल आण आधी त्या सागरकडनं. आता मात्र कार्तिक खूप घाबरलाय आणि आता ह्या आरतीने सागरला सगळं सांगितलंय की कार्तिक खूप वाईट माणूस आहे सर, आणि आता सागरला सगळं सत्य कळलंय. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा रिव्ह्यू? आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.